मोबाईल सायलेंट केलेत ना सगळ्यांनी. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचं आज दुःखद निधन झालं. आमचा सगळा आधार गेलेला आहे. आमचं कुटुंबाचा प्रमुख गेला. राष्ट्रवादी परिवाराचा प्रमुख गेला. अचानक असा इतका महाराष्ट्रामध्ये जीव तोड काम करणारा नेता, पहाटे 4 वाजता उठून सगळ्या समाजाकरता दिवस रात्र काम करणारा नेता अशा पद्धतीनं जाईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. हे घडलं. आज आज सगळ्या नुसता तो अजितदादाचा परिवार नव्हता, महाराष्ट्र त्याच्याकडे बघत होता. उद्या तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचा म्हणून स्वप्न बघत होतो. अचानक आज अजितदादा, आज ही धक्कादायक बातमी आली. अक्षरशः सगळं कोसळल्यासारखं झालंय. सगळं याच्यातून त्यांचा परिवार, राष्ट्रवादीचा उभ्या महाराष्ट्रातला परिवार या धक्क्यातून सगळ्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातील अजितदादावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी सावरलं पाहिजे. या माणसानं मुळावर उद्या महाराष्ट्रातील विकासाचा गाडा थांबतो का काय? अजितदादा, तुम्ही असं अचानक कसं काय केलं? एवढं पाठे उठून तुम्ही सकाळी एवढं कशासाठी? याची एक्झिट होईल. महाराष्ट्राचं नाही देशाचं नुकसान झालं. इतकं चांगलं काम करणारा मेहनती माणूस या महाराष्ट्राला पुन्हा मिळलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा असा नेता होलेला आहे. माझा परिवार आणि माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या वतीनं तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करतो दादा.